जुनेखेड गावामध्ये या कार्यक्रमाच्या कारणाने उपस्थित असणाऱ्या गावच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, इथं या ठिकाणी ज्यांचा सत्कार झाला ते सत्कार मूर्ती, तसंच राहुल पाटील साहेब, माझ्याबरोबर आलेले दोन माझे ग्रामसेवक मित्र, या गावचे ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्या गावामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं मला आनंद होतो आणि तुम्ही भाग्यवान आहात की या गावचे तुम्ही नागरिक आहात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी जात असतो. नुसता महाराष्ट्र नाही तर भारत देश पाहतो. भारत देशाच्या बाहेर पण मी जातो. पण तुमच्यासारखं हे छोटस गाव या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला आदर्श घडवून देणारं गाव हे मी माझ्या नजरेनं पाहिलं आणि तो व्हिडिओ मी आज या देशासाठी, या राज्यासाठी प्रसारित केला. अनेक लोकांनी सांगितलं किंवा कमेंट्समध्ये सुद्धा आलेलं आहे की या जुनेखेड गावाची ख्याती फार वेगळी आहे. मी सांगतो, सुरुवात कधी पण आपल्यापासून झाली तर ती निश्चितपणे दुसऱ्यापर्यंत पोहोचते. फक्त पोहोचायला कालावधी कमी जास्त लागतो, एवढाच फरक असतो. मी तुम्हाला एक विनंती करतो, या जुनेखेड गावच्या सर्व ग्रामस्थांना, जेव्हा तुमच्या गावच्या विकासाचा विषय असतो तेव्हा फक्त दोन गोष्टी लांब ठेवा. एक राजकारण आणि दुसरं जातीभेद. या दोन गोष्टीला लांब ठेवा आणि सामाजिक कार्य जेव्हा असतं, गावाच्या उद्दिष्टाचं असतं, फायद्याचं असतं, तेव्हा मात्र तुम्ही एकत्र या. तुमच्यातले वादविवाद बाजूला ठेवा. या गावामध्ये आलो मी, सरपंच मॅडमची सुमारे 28 मिनिटाची मी मुलाखत घेतली. मी अनेक नगरसेवकांच्या मुलाखती घेतले, अनेक राजकीय लोकांच्या घेतल्या, उद्योजकांच्या घेतल्या. पण या गावच्या ज्या गोष्टी तुम्ही करून आणलेल्या आहेत, तुम्ही साथ दिलेली आहे, त्या मात्र महाराष्ट्र राज्यानं आदर्श घेण्यासारख्या आहे. खरं या गावाला पुरस्कार द्यायला पाहिजे. या मॅडमना आदर्श सरपंचाचा पुरस्कार पण द्यायला पाहिजे. उगीच काहीतर कोण माझ्या जवळचा, कोण आमदाराच्या जवळचा, कोण खासदाराच्या जवळचा, कोण ग्रामविकास मंत्र्याच्या जवळचा म्हणून पुरस्कार देण्यात अर्थ नाहीये. खोटे पुरस्कार स्वीकारणाऱ्यांनी पण स्वतःला लाज वाटून घ्यायला पाहिजे की आपण त्या पुरस्काराला लायक नाहीये आणि तो मी स्वीकारणार नाही असं म्हटलं पाहिजे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रियांका पाटील सारख्या सरपंचांना असे पुरस्कार द्यायला पाहिजे. मी माझ्या चॅनेलच्या वतीने मागणी करणारच आहे. पण माझे पत्रकार बंधू पण या ठिकाणी आहेत, यांना सुद्धा मी विनंती करतो की अशा आदर्श सरपंचांना पुरस्कार दिला तर निश्चितपणे त्यांचं प्रोत्साहन वाढणार आहे. अनेक लोकांना त्याचा आदर्श घेता येणार आहे. मी रोज एक नवीन विषयाची स्थापना केली, मी माझ्या मनात केली. मी सांगलीवाडी सारख्या छोट्याशा गावामध्ये राहत असताना मी राजकीयमध्ये पण आहे, पण मी माझं काम करत असताना राजकीय कोणताही पक्ष आणि जात या दोन गोष्टी बाजूला ठेवूनच काम करतो. जनतेची सेवा कशी करायची तर खरंच या मला जुनेखेड या गावानं दाखवून दिलेलं आहे. म्हणून मी सांगतो की या गावातला प्रत्येक नागरिक हा भाग्यवान आहे की तुम्ही या गावचे नागरिक आहात. मित्रांनो, मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही, पण या गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण पोहोचवूया. मी असो, माझे पत्रकार बंधू असोत, अगर आपण असा
सगळ्यांनी मिळून आज एक इथं निर्णय घेऊया, एक मान्यता देऊया. तुम्ही आपल्या या जुने खेड गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी साथ देणार का? हो किंवा नाही हात वर करून उत्तर द्या. तुम्ही या गावाचं नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी सरपंच मॅडमना साथ देणार का? अभिनंदन. देणार म्हणला, ज्यांनी देणार नाही म्हटलं त्यांचं डबल अभिनंदन. कारण का तुम्हाला वंचित ठेवण्यात अर्थ नाही. आज नाहीतर उद्या तरी येशीला, त्यामुळे तुमची साथ मिळेल अशी अपेक्षा करतो. आणि मला या स्टेजवरती बोलण्यासाठी 2 मिनिटं वेळ दिली त्याबद्दल संयोजकांचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.